या दोन भावांनी विजय मल्ल्याची लॉसमध्ये चाललेली कंपनी विकत घेतली आणि याच कंपनीच्या जीवावर ते विजय मल्ल्याच्या 7 पट श्रीमंत झाले। पण त्यांनी हे केलं कसं? तर 90च्या दशकात विजय मल्ल्याच्या बर्जर पेंट्स या कंपनीची अवस्था खूप खराब होती। विजय मल्ल्याला ही कंपनी विकायची होती। अशा वेळी पुढे आले कुलदीप आणि गुरबचन धिंगरा हे दोन बंधू। या धिंगरा बंधूंचा खूप जुना रंगाचा व्यवसाय होता, त्यामुळे त्यांना या मार्केटची ग्राउंड रियालिटी माहीत होती। पण त्यावेळी बर्जर कंपनी त्यांच्या व्यवसायाच्या 10 पट मोठी कंपनी होती। हे विकत घेणं सोपं नव्हतं। अशा वेळी या दोन भावांनी त्यांचे स्टॉक विकले, लोन घेतलं आणि 1991 मध्ये ही कंपनी विकत घेतली। आता त्यांना ही कंपनी प्रॉफिटमध्ये आणायची होती। कंपनी हातात येताच त्यांनी सर्वात आधी मॅनेजमेंटचे फालतू खर्च कमी केले। त्यांनी आपला फोकस फक्त टियर 1 शहरांवर न ठेवता टियर 2, टियर 3 शहरांवर आणि गावांवर केला। शिवाय भारतीय हवामानाला सूट होईल असे वेदर कोट आणि डाग सहज पुसता येईल असे इझी क्लीन सारखे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणले। शिवाय घरांच्या रंगांवर अवलंबून न राहता फॅक्टरीज आणि गाड्यांसाठी लागणारे कलर्स बनवून तिथे आपलं मार्केट कॅप्चर केलं। त्यांच्या या स्मार्ट स्ट्रॅटेजीमुळे लॉसमध्ये चाललेली ही कंपनी आज भारताची दुसरी सर्वात मोठी कंपनी म्हणून उभी राहिली। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एशियन पेंट्स कशी उभी राहिली हे पाहणार आहोत। त्यासाठी आत्ताच पेजला फॉलो करून ठेवा।